याचं काच पण काढ म्हणून पाणी खाली. नांदूरगावचा पूल झालाच पाहिजे. नांदूरगावचा पूल झालाच पाहिजे. या मेकरी नदीवरचा पूल झालाच पाहिजे. या मेकरी नदीवर 2 महिने झाले या नांदूरगावासाठी या लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही, दळणवळणाचं साधन नाही. हा एक छोटा तुटपुंजा पूल आहे. या पुलावरून पाणी होतं आणि या नांदूरगावचा संपर्क गेली 1.5 ते 2 महिने तुटला होता. आणि या लोकांनी करायचं काय? आणि यांना आरोग्यासाठी, शाळेमध्ये मुलांना शिक्षणासाठी आणि दवाखान्यात जाण्यासाठी, दैनंदिन कामासाठी आणि कंपनीतल्या मुलांना, कामातल्या मुलांना कामाला जाण्यासाठी या पुलावरून दळणवळण करता येत नव्हती. आता सुद्धा अशी परिस्थिती आहे की या पुलावरून कधी पण पाणी ओव्हरफ्लो होऊ शकतं आणि या पुलावरून वाहतूक बंद होणार आहे, बंद होऊ शकते. तरी माझी शासनाला विनंती आहे की या नांदूरगावचा पूल हा RCC झाला पाहिजे. याकडे तहसीलदारांनी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आणि शासनाने विशेषतः लक्ष घालून आणि लोकप्रतिनिधींनी विशेषतः लक्ष घालून हा नांदूरगावचा पूल मंजूर होणं गरजेचं आहे. नसता मी या पाण्यात उभा राहून आमरण उपोषण या नांदूरगावासाठी करील आणि यासाठी आंदोलन उभा करीन. नांदूरगावचा पूल झाला पाहिजे. रस्ता बंद आहे, लय दिवस झाले, सगळं निष्कळीत झालंय. 2-1 महिन्यापासून सगळं निष्कळीत झालंय आमच्या नांदूरगावचं. शाळेचे मुलं, रानातले लोक, दूधवले येता येत नाही, जाता येत नाही. येऊन बघावा आणि तयार झाला पाहिजे, हेच मागायचे आम्हाला. आंदोलन करू, नाही तर आंदोलन करू. या भागातील एक ज्येष्ठ वकील आणि आमच्या सगळ्याचे मार्गदर्शक ॲडव्होकेट संभाजीराजे जहातोंडे यांच्याबरोबर नांदूरगावची जी आसमानी आणि सुलतानी संकटाने जी वाताहत केलेली आहे, या वाताहतीची पाहणी करण्यासाठी आम्ही नांदूरगावामध्ये आहोत. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिला असा आहे की ह्या मेकरी नदीवरचा पूल हा पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि ह्या पुलाची अवस्था अशी झालेली आहे की गेली 2 महिन्यापासून या रस्त्याची वाहतूक बंद आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे या मतदारसंघाचे सुलतान आहेत, त्यांना मला अशी विनंती करायची की जे पंचनामे सध्या चालू आहेत, ते पंचनामे होत असताना कोणाच्याही गरिबावर अन्याय होणार नाही याची काळजी खऱ्या अर्थाने घेतली गेली पाहिजेत. नाहीतर तुमच्या कार्यकर्त्याचे पंचनामे होतील आणि आमच्या घराला कुलपं लागतील. अशा प्रकारचे पंचनामे करू नका. सर्वसमावेशक ज्या व्यक्तींचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणं शासनाची अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर इथली स्मशानभूमी की जिथं आमचा शेवट होतो, त्या स्मशानभूमीचं अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे. तरी त्याची दुरुस्ती होणं फार अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारची आणि शेतकऱ्याची, मजुरांची जी अवस्था या गावामध्ये झालेली आहे त्याची वाचा फोडण्याचं काम आमचे मित्र संभाजीराजे जहातोंडे वकील साहेब करतात. त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि गावातल्या सगळ्या मंडळीला बी अशी विनंती करतो की जे कुणी अधिकारी येतील त्यांच्या पंचनाम्यावर तुम्ही लक्ष ठेवा. ते कशा पद्धतीने पंचनामे करतात याचा सगळा मावेजा घ्या आणि त्या पद्धतीने तुमचं काम करा. अशा प्रकारची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. या सुलतानी संकटामध्ये आणि आसमानी संकटामध्ये मी ह्या तुमच्या गावाबरोबर आहे अशा प्रकारची ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.